नमस्कार मंडळींनो. तर शंकरपाळ्या आणि रव्याचे लाडू दिवाळीच्या वेळेला एकत्रच करायला घेतलेले साईड बाय. जोपर्यंत रव्याच्या लाडूचं सारण जे काही होतं मिश्रण ते थंड होईपर्यंत मी शंकरपाळ्यांची तयारी केलेली. त्याच्यासाठी हे जे तूप आहे ते थोडं कढवून घेतलेलं आणि 2 महिने आधी रव्याच्या लाडूचा जो व्हिडिओ होता बनवलेला तो ॲक्च्युली अपलोड केलेला. पण मला शंकरपाळ्यांचा व्हिडिओ बनवायला आणि म्हणजे शूट केलेलं होतं, पण तो अपलोड करायला, एडिट करायला तर थोडा वेळ मिळाला नाही. आणि थंडी जशी चालू झाली तसं मला सायनसचा प्रॉब्लेम चालू झाला आणि त्याच्यामुळे थोडं आवाजामध्ये अजूनसुद्धा ते सर्दी आहेत. तरी म्हटलं आपण आता इयर एंड येत आहे, तर इयर एंडचे जे काही व्हिडिओ शूट केलेले आहे मोबाईलमध्ये ते आपण एडिट करूया आणि अपलोड करूया. जो काही आहे आपला काही म्हणजे जे काही आहे हा दिवाळीचा फराळ, तो दिवाळीच्या नंतरसुद्धा आपण बनवू शकतो ॲज अ मंच टाईम. तर इथे बघू शकता मी हा सम्राटचा रवा घेतला आहे आणि मैदा घेतलेला आहे आणि पिठी साखर हे 3 इन्ग्रेडियंट आहेत. ते आता आपण एकत्र करून घेऊया. तर शंकरपाळ्यांमध्ये काही काही जण फक्त मैदा वापरतात, पण आपल्याला थोडा खुसखुशीतपणा जर हवा असेल शंकरपाळ्यांना तर त्याच्यासाठी आपण एक बारीक रवा म्हणजे जाडा रवा नाही, बारीक रवासुद्धा त्याच्यामध्ये वापरू शकतो. तर व्यवस्थित तो चाळून साफ करून घेतलेला आहे रवासुद्धा आणि मैदासुद्धा चाळून घेतला आहे. आणि पिठी साखर तुम्हाला ज्याप्रमाणे गोडीला लागेल तशी घ्या. डायरेक्ट पीठ मळण्यासाठी घेऊ नका. आधी रवा आणि मैदा जो तुम्ही घ्याल त्याचं ते एकत्र व्यवस्थित करून घ्या, मिक्स करून घ्या. कारण कसं होईल, तुम्ही डायरेक्ट समजा मैदा, रवा आणि पिठी साखर घेतला आणि त्यामध्ये तुपाचं मोहन टाकलं आणि डायरेक्ट मळायला घेतलं, तर काही काही वेळेला ते एकसारखं एकजीव होत नाही. म्हणून म्हणून आधी काय करा, पीठ म्हणजे जे काही आपलं कोरडं पीठ आहे, सुकं पीठ आहे, सगळी ही पिठी साखर, मैदा आणि रवा, बारीक रवा, तो आधी आपण एकत्र एकजीव करून घेऊया. पिठी साखरचे सुद्धा गुठळ्या असतात, जर का तुम्ही चाळून घेतली तर ठीक आहे आणि नाही चाळून घेतली तर त्याचे गुठळ्या वगैरे फोडून ते व्यवस्थित सगळं मिश्रण करून घ्या. आणि एक अंदाज तुम्हाला येतो जेव्हा तुम्ही हे कोरडं पीठ चाखून बघता, तेव्हा तुम्हाला एक अंदाज येतो की गोड किती झालं आहे. तुम्हाला अजून गोड लागणार असेल तर तुम्ही त्याप्रमाणे पिठी साखर परत ॲड करू शकता. तर हे असतं की तुम्ही जेव्हा कोरडं पीठ एकत्र करता तेव्हा तुम्हाला एक हा गोडाचा अंदाज लगेच कळतो आणि त्याप्रमाणे तुम्ही गोड जे आहे ते मळून घेऊ शकता. हे सगळं कोरडं मिश्रण आपलं व्यवस्थित एकत्र झाल्यावरती आता आपल्याला ह्याच्यात तुपाचं मोहन टाकायचं आहे. त्यामुळे तुम्ही असे खड्डे खड्डे पाडून घेऊ शकता किंवा हा असा एक म्हणजे वर्तुळ तुम्ही काढून घेऊ शकता. आता हे सगळं करताना, दिवाळीचा फराळ करताना प्रत्येक घराघरामध्ये मोस्टली होतं, 80% तरी घराघरामध्ये रात्रीचा दिवस करून हा फराळ बनवला जातो. तसं माझ्याकडेही तेच झालं आहे. पहाटेचे 4:25 वाजलेले आहेत. जिजा आणि राहुल झोपलेले आहेत दोघंही आणि जिजाला पाहण्यासाठी म्हणून एक बेडरूममध्ये जो कॅमेरा लावला आहे त्यामध्ये मी जिजाला बघत आहे की जिजा बेडवरून खाली म्हणजे बेडच्या एजला येता कामा नये. आणि तसंच पहाटेच्या 4:25 वाजेपर्यंत माझा हा फराळ बनवायचा कार्यक्रम सुरूच आहे. तो सकाळ झाली तरी चालूच होता, कारण जसा दिवस उजाडतो तसं जिजा जागी होते, त्यामुळे जिजाला सांभाळून फराळ करणं थोडंफार अवघड होतं. त्यामुळे सगळी जी तयारी असते फराळाची किंवा जे काही कामं असतात ती रात्री आटपलेलीच बरी असतात, बरी पडतात. तर हे कडकडीत तुपाचं मोहन घेतलेलं आहे, आपण तूप तापवून घेतलेलं आहे. तर एकसारखं ते आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार. एक जो सर करून आवाज येतो ना असा तूप गरम गरम टाकल्यानंतर, तो आवाज म्हणजे कानाला एकदम सुखकारक वाटतो. किती जणांना असं वाटत असेल माहिती नाही, पण मला तर हा जो कडकडीत तूप टाकलं ना पिठामध्ये की हा सळ करून जो आवाज येतो ना, खरंच मस्त वाटतो तो कानासाठी. तर तूप गरम असल्याने हे जे मिश्रण आहे ते आता आपल्याला एकसारखं चमच्याने एकसारखं एकत्रित करून घ्यायचं आहे. एकत्र डायरेक्ट तूप टाकू नका, कारण एक अंदाज येत नाही. आपल्याला जास्त पीठ लूजसुद्धा मळायचं नाही आणि एकदम टाईटसुद्धा नको आहे. जास्त लूज केलं तर ज्या आपल्या शंकरपाळ्या आहेत त्या कडक होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे तूप जास्त टाकू नये, पातळ पीठ मळू नये, थोडंसं आपल्याला जाडसरखंच करायचं आहे. तर हळूहळू तुपाचं मोहन टाकून आपल्याला ते थोडं पीठ जे आहे ते एकत्र करायचं आहे. हाताला चटका बसणार नाही याची काळजी घेत आपण जेव्हा थोडंसं कोमट होईल आपलं पिठाचं सारण, तसं आपण ते व्यवस्थित हातावरती मळून घ्यायचे आहे आणि पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. त्यात गुठळ्या राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि पीठ मळताना आपल्याला जर ते खूप कोरडं वाटलं तर परत आपण तूप न घालता त्यामध्ये पाणीसुद्धा घालू शकतो. तुम्ही कोमट पाणीसुद्धा वापरू शकता यामध्ये.
आणि थोडंसं कोमट पाणी वापरून आपल्याला ते पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना आपण ही काळजी घ्यायची, थंड पाणी वापरू नका. काही जण दूधसुद्धा वापरतात, पण दुधाने किती शंकरपाळ्या किती वेळ म्हणजे किती काळ राहतील ते नाही माहिती. खराब लवकर होण्याची शक्यता असते, म्हणून मी शक्यतो दूध नाही वापरलं आहे, पाणीच वापरलं आहे. तर हा बघा, हे आपलं असं घट्टसं पीठ मळून तयार झालेलं आहे. आता आपल्याला याला थोडा वेळ तरी तो जो रवा आहे आपला तो फुगेपर्यंत आपल्याला ते ठेवून द्यायचं आहे. थोडा 15-20 मिनटं तरी आपण ते झाकण लावून ठेवून द्यायचं आहे. सकाळचे 5:45 वाजले तरी मरगळ अशी जाणवलेली नाही किंवा डोळ्यावरती झोपसुद्धा आलेली नाही आहे. याचं कारण एकच की आपल्या आवडीचं काम करताना आपण जेव्हा रात्रीचा दिवससुद्धा जेव्हा करतो तेव्हा खरंच कंटाळा असं वाटत नाही आहे. आणि हे सुद्धा माझ्या आवडीचंच काम आहे. एक म्हणजे नवनवीन पदार्थ बनवणे किंवा काहीतरी वेगळं बनवत राहणे घरामध्ये. दिवाळीचा फराळ जसा आहे हा बनवायचा, त्यामुळे इथे मरगळ तर शक्यच नाही आहे ना. पिठाचे गोळे करून घेतले आणि कडा फाटू नयेत म्हणून मी व्यवस्थित कडा करून घेतल्यात. आणि आता आपण त्याला जाडसरच लाटायचं आहे, एकदम पातळसुद्धा लाटू नका. मग ते आपल्याला ते फुगवून यायला पाहिजे. तर हे बघा, किती जाडीचं मी लाटलेली आहे ही चपाती. आणि आता आपण त्याच्या चकत्या पाडून घेऊया. हे अशा प्रकारे मी ते घेतलेलं आहे आणि त्या ना शंकरपाळ्या अशा कट केलेल्या आहेत. चिरणी घेतलेली आहे आणि चिरणीने शंकरपाळ्या कट केल्या आहेत. आता तुम्ही ही माऊ बघता, ही माऊ पूर्ण रात्रभर माझ्यासोबत माझ्या बाजूला जागी आहे. आणि आमची माऊ साफसुथरी आहे, ती कशात तोंड वगैरे सुद्धा घालत नाही आहे. आता तेलसुद्धा मगाशी तापायला ठेवलेलं होतं. तेल आपल्याला व्यवस्थित तापल्यानंतरच शंकरपाळ्या सोडायच्या आहेत, नाहीतर मग शंकरपाळ्या खाली बसण्याची शक्यता असते. तेल जेव्हा तापायला ठेवतात ते तापल्यानंतर आपल्याला ते एकत्र तुम्ही एकदा त्याच्यामध्ये झारा फिरवून ते त्याचं समान तापमान होईपर्यंत ते झारा फिरवा. त्यामुळे समान तापमानाला तेल तापून येईल. आणि जसं तेल तापेल त्याच्यानंतर तुम्ही शंकरपाळ्या त्यामध्ये टाकल्या तर त्या लगेच परतायच्या नाही आहेत. त्या आपोआप जरा सुटू द्यायच्या आहेत तेलामध्ये. आणि हे बघा, त्याचा रंग जो आहे हा एकदम खरपूससारखा रंग केलेला आहे मी. आणि त्यांना बाहेर काढलं आणि ठेवलं. जेव्हा आपण ते शंकरपाळ्या तळल्या तर आतून सुद्धा गरम तेलामुळे कसं होतं ते नंतरसुद्धा आतमध्ये शिजतात. तर एकदम आपल्याला त्याला काळपट कलर करून नाही बाहेर काढायचे आहेत. तर हा सेकंड सेट पण आहे, जो सेकंड बॅच आहे तीसुद्धा मी तळायला घेतली आहे. आता हे आपण शंकरपाळ्याचं पीठ आहे, हे एकदम पण जास्त वेळ नाही ठेवू शकत, कारण ह्यामध्ये रवा वापरला आहे. एकदम खूप वेळ आपण जर अशा शंकरपाळ्या कट करून तुम्ही ठेवल्या आणि नाही तळायला घेतल्या तर चान्सेस असतात की शंकरपाळ्या तेलामध्ये विरघळण्याच्या सुटण्याचे चान्सेस असतात. ते तुम्हाला कळेल की पुढे माझ्यासोबत ते घडलेलं आहे, म्हणून मी आधीच सांगितलं तुम्हाला. तर इथे जिजा झोपली आहे आणि आता शंकरपाळ्याची जी 3री-4थी बॅच आहे ती राहुलने तळायला घेतली. आणि मी बाकीच्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या इथे कट करून घेतलेल्या आहेत. सुट्ट्या करून घ्या शंकरपाळ्या, डायरेक्ट एकत्र टाकल्या तर त्या नंतर सुटतात तेलामध्ये पण ठीक आहे. आणि हे बघा, इन्स्पेक्शनसाठी माझ्याकडे शंकरपाळी आली की कशी झाली बघण्यासाठी सुद्धा. आता हे जे शेप आहेत हे टाईमपास म्हणून, आता पीठ वाढते म्हणून म्हटलं काहीतरी वेगळं करूया, म्हणून ते शेप कट करून घेतले. ह्या शंकरपाळ्या तयार झाल्या आहेत. पहिली बॅच तयार झाल्यावरतीच देवी अन्नपूर्णेला आणि देवाच्या पुढेसुद्धा आम्ही हा नैवेद्य ठेवून दिलेला आहे. पहिल्या बॅचच्या ज्या शंकरपाळ्या आल्या त्याच देवाला नैवेद्य ठेवलेला आहे. आणि असं शंकरपाळ्या ज्या 4 वाजल्यापासून चालू केलेलं तयार करायला, 4-4:30 वाजल्यापासून, तर आता 6 ते 7 वाजलेले आहेत, शंकरपाळ्या बनत आहेत. जसं मी सांगितलेलं की जास्त वेळ तुम्ही नाही ठेवू शकत हे पीठ, म्हणजे शंकरपाळ्यांचं रवा वापरल्यामुळे त्या तेलात सुटण्याचे चान्सेस असतात. तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे शंकरपाळ्या आणि रव्याचे लाडू दोन्ही आजच्या सेम दिवशीच बनलेले, पण व्हिडिओ थोडा म्हणजे खूपच लेट अपलोड केला आहे. पण रेसिपी फ्रेश आहे, कुठच्याही सीझनमध्ये करा आणि नक्की सांगा मला शंकरपाळ्या कशा होतात. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.